दापोली तालुक्यातील केळशी याकूब बाबा दर्गा आणि वक्फ जमिनीबाबतची बातमी समोर येत आहे। अधिवेशन सुरू होतं आणि ऐतिहासिक असलेली याकूब बाबा दर्गेला फक्त मुस्लिम समाजाची जमीन बोलून भांडूपचे आमदार अशोक पाटील यांनी थेट टार्गेट केले। तसेच याकूब बाबा दर्गा विश्वस्त मकबूलभाई दिनवारे आणि जहूरभाई जोंबरकर यांना देखील त्यास देवस्थान इनाम जमिनी संदर्भात निशाणा केलं। मग मकबूलभाई आणि जहूरभाई थेट त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जनतेसमोर मांडली आहे। ऐतिहासिक पुराव्यांची शहानिशा प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सनद आणि इंग्रजकालीन लँड एलिनेशन रजिस्टर आणि चॅरिटी कमिशनर 1836 चा रेकॉर्ड आजपर्यंत दर्गेकडे उपलब्ध आहे। आमदार अशोक पाटील यांनी आणि वक्फ बोर्डाची कागदपत्रे तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी। देवस्थान इनाम जमिनीचं या देवस्थान इनाम जमिनी उदाहरण म्हणून मी सांगतो, उंबरशेत ग्रामपंचायत उटंबर कोळीवाडा इथे देवस्थान इनाम 600 एकर जागा अशी देवस्थान इनाम दाखवली गेली। याकूब बाबाचा दर्गा आहे, तिथे महालक्ष्मी मंदिर आहे, शंकराचं मोठं मंदिर आहे आणि हे पुरातन काळातली मंदिर आहेत। परंतु एक मुस्लिम समाज असं सांगतो की देवस्थान इनाम ही जागा फक्त आमचीच आहे आणि त्यामध्ये असलेले काही मुस्लिम समाजाची लोक म्हणजे मकबूल दिनवारे असेल, जेऊर उंबरकर असेल, ही मंडळी गावामध्ये त्या 600 एकर मध्ये बागायतदारांना आंबा जरी काढला तर तरी आंबा काढल्यानंतर तो आंबा रस्त्यापर्यंत आणून देत नाही, कारण ह्या जागा आमची परवानगी घेतल्याशिवाय त्या रस्त्याने तुम्हाला जाऊन देत नाही। तिथे वडिलोपार्जित असलेली गावं आहेत, या गावामध्ये घर जरी दुरुस्त करायचं असेल, घर रिपेअरिंग करायचं असेल तरी यांची परवानगी घ्यावी लागते। हे ग्रामपंचायतीला तक्रार करतात की ही जमीन साहेब 1 मिनिट बोलू दे, मी कोकणातला आहे, मी मच्छीमार आहे, मला त्या व्यथा मांडाव्या लागतील। तर ते जे आहेत हे कोकणातल्या वडिलोपार्जित घरांवर देखील ऑब्जेक्शन देतात, ते जातात दापोलीमध्ये आणि कोर्टामध्ये दावा दाखल करतात, ही आमची देवस्थान इनाम जागा आहे, याच्यामध्ये हे घर बांधताय आणि मग ह्याच्या घरावर माझं ऑब्जेक्शन आहे, ते घर थांबलं जातं। कोर्टाचा नंतर निर्णय त्या घरमालाच्या मालकाच्या बाजूने दिला जातो, परंतु वर्ष 2 वर्ष 5 वर्ष ही घरं थांबतात। साधारणतः त्या उंबरशेत ग्रामपंचायत ग्रामसेवक देखील यांना घाबरून तिथे कोण कामावरच यायला तयार होत नाही, अशा प्रकारची दहशत निर्माण केलेली आहे। तर माझी विनंती आहे, ह्या ज्या देवस्थान इनाम जागा आहेत त्याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा। लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावं आणि कोणत्याही समाजाच्या भावना दुखवणारी विधाने करू नये, ती विधाने थांबवावी। नेमकं मकबूलभाई आणि जहूरभाई यांनी भांडूपचे आमदार अशोक पाटील यांना माध्यमांसमोर काय काय उत्तरं दिली आहे पाहूया। अशोक धर्मराज पाटील भांडूपचे आमदार यांनी लक्षवेधी मांडलेली होती, त्यामध्ये उट्टंबर येथील देवस्थान इनाम जमिनीचा विषय पटलावर मांडण्यात आला होता की देवस्थान इनाम जमिनी ज्या उट्टंबरमध्ये आहेत त्या कोकणावरती मोठा संकट आलेला आहे। कोकणाचं संकट हा विषय वेगळा असेल आणि उट्टंबर हा प्रथम वेगळा आहे। अशोक पाटलांना मी असं विचारतो की तुम्हाला प्रथम ह्या जमिनीची संपूर्ण माहिती आहे का? त्यांना जर माहिती असती तर हा विषय त्यांनी हा अधिवेशनामध्ये लक्षवेधी टाकून विचारला नसता। प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं आहे की त्यांनी विचारलं की जी देवस्थान इनाम जमीन आहे त्यामध्ये याकूब बाबांचा दर्गा आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि शंकरांचं मोठं देऊळ आहे। हे पुरातन हे इथे देऊळ आहेत। मात्र मी शासनाला पण मागे आम्ही पाठपुरावा असा केलेला आहे की आमच्याकडे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दर्ग्यासाठी 653 एकर जमीन जी इनाम दिलेली आहे त्या जमिनीचं हे ताम्रपत्र आमच्याकडे आज उपलब्ध आहे। सनद म्हणून त्यांनी दिलेली होती, त्याचं ट्रान्सलेशन करून इनाम कमिशनर याने ही सनद आम्हाला दिलेली आहे, त्याचा पुरावा आहे आणि हा प्रत्येक वेळी आम्ही पुरावा सादर केलेला आहे। दुसरी गोष्ट अशी की इंग्रजकालीन हे एलिनेशन रजिस्टर आहे। हे एलिनेशन रजिस्टर जे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध आहे आणि तिकडनं आम्ही सर्टिफाईड कॉपी काढलेली आहे। ह्याच्यामध्ये उट्टंबरमध्ये देवस्थान इनाम जेवढे पण सर्वे नंबर आहेत तेवढे सर्वे नंबर ह्यामध्ये आज पण 1893 पासून ह्यामध्ये नमूद आहेत आणि हे रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आज पण हजरत पीर बाबा याकूब सरवरी दर्गा यांचं नाव आहे। हे इथे त्यांचं नाव आहे, हजरत पीर बाबा याकूब सरवरी। 653 एकर जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना जी इनाम दिलेली आहे त्याबद्दलचं हे संपूर्ण रेकॉर्ड आहे। त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट आहेत, चॅरिटी कमिशनर यांचं 1952चं पीटीआर आमच्याकडे नमूद आहे।
असे असताना अशोक पाटील हे आपल्या सरकारपोटी आमच्यावरती म्हणजे विश्वस्तावरती जऊर झोंबडकर असू दे या मकबूल दिनवारे असू दे, आम्ही महाराष्ट्र राज्य उपमंडळाचे विश्वस्त म्हणून ह्या संस्थेवरती आम्ही काम करत आहोत. आम्ही कट्टरपंथी नाही आहे. आम्ही जर कट्टरपंथी असतो तर एवढ्या वर्षाचा इतिहास आहे की आम्ही उत्सव हा कशा प्रकारे तिथे साजरा केला जातो. ह्या उत्सवामध्ये आम्ही कुठला जातीभेद न पकडता प्रत्येक माणूस आमच्या संघातीला खांद्याला खांदा लावून आम्ही एकत्र पंथीला बसतोय. आमची नियाज एकत्र होत असते. हे पहिले अशोक पाटील ह्याचा पुरावा म्हणून अशोक पाटील ह्या कार्यक्रमाला 3 वर्ष आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी असा विषय मांडला आहे की आमच्या लोकांना हे त्रास देतात. आता घर बांधत असताना ह्यांच्याकडे परवानगी घ्यावी लागते. परवानगी ही शासनाची लागते, पण जमीन जर आमच्या एजवरची असेल तर त्याचं देखरेख करणं हे आमचं काम आहे. आता मी ह्यांच्या काकांच्या विरुद्ध म्हणजे वामन श्रावण पाटील यांच्या विरुद्ध दापोली दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला. का केला तर यांनी राधाकृष्ण मंदिरामध्ये यांनी आमच्यावरती आरोप केला होता की जऊर झोंबडकर आणि मकबूल दिनवारे आमच्या कोळी समाजाकडनं पैसे घेतात आणि त्यांना घर बांधायला देतात. म्हणून आम्हाला हे साध्य करायचं आहे कोर्टामध्ये की आम्ही यांच्याकडनं किती पैसे घेतलेत आहेत आणि आम्ही कसे कसे आम्हाला पैसे दिलेले आहेत ह्यांचा पुरावा त्यांनी सादर करावा. लक्षात. त्याच्यानंतर अशोक पाटील यांनी उटंबरमध्ये आपल्या पत्नीच्या नावे व मुलाच्या नावे काही जमिनी घेतलेल्या आहेत. त्याचा नंबर हे एलिनेशन रजिस्टरमध्ये आहेत. एक सर्वे नंबर असताना त्याचे पोटहिस्से करण्यात आलेले आहेत. 10 पोटहिस्से असतील तर त्याच्यामध्ये 5 पोटहिस्से हे देवस्थान इनाम आहेत आणि 5 पोटहिस्से हे खालसा दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही तक्रार केलेली आहे. तेव्हा भांडूपच्या जनतेने ह्या अशोक पाटीलांना जर निवडून दिले असेल तर त्या भांडूपचा विकास करण्याऐवजी हे प्रत्येक गोष्ट उट्टंबरची केली जाते. कारण ह्याच्यामध्ये काय स्वार्थ आहे हे त्यांना माहित आहे. तेव्हा आमची विनंती आहे शासनाला, हे प्रत्येक वेळी काय नाही काहीतरी विषय अधिवेशन ठीक आहे आमदार असतील विषय हे मांडले पाहिजेत, पण हे जे विषय मांडले जातात ते असं आहे की दोन्ही समाजात कसं तेढ निर्माण होईल ह्याच्याकडे त्यांचं गांभीर्यानं लक्ष आहे. त्यामुळे ह्याच्यात भविष्यात काही वाद झाला त्याला सर्वस्व जबाबदार अशोक पाटील हे राहतील. अशोक पाटील हे भांडूपचे आमदार यांनी जे येत्या अधिवेशनामध्ये मकबूल दिनवारे व जऊर झोंबडकर यांच्या बाबतीत जो विषय तिथे मांडला गेला तो बिनबुडाचा आहे. त्यांना काहीच कुठल्या पद्धतीचं बेस नाही. आम्ही डायरा मोल्ला आणि उटंबूर कोलीवाडा हे गुन्ह्यागोविंदाने एकमेकांच्या घराच्या चुलीपर्यंत आमचे चांगले संबंध आहेत आणि आज तागायत आम्ही एकही माणसाला कुठला त्रास दिला नाही. पण अशोक पाटलांच्या भावाच्या घरामुळे त्यांनी जे जागेवर अतिक्रमण केलंय आणि तिथे घर बांधताय तो जो दावा आम्ही दाखल केल्यामुळे ते रागापोटी हा कुठेतरी दोष करतायत आणि आमचे आणि उटंबर कोळीवाड्याचे हे जिव्हाळ्याचे एक चांगले संबंध आहेत. कधी आम्ही मुसलमान आणि हिंदू हा विषय कधीच आज तगायत मांडलेला नाही. त्या तिथले स्थानिक लोक सांगतील आज तगायत तिथे 85 घरं ही देवस्थान इनाममध्ये झालेली आहे. एकाही घरवाल्याच्या नावी 7-12 नाही आहे. सगळी जमीन देवस्थान इनाम आहे. तरी आम्ही त्या गोष्टीला गप्प बसलेलो आहे आणि घराची परवानगी देणारे एक ग्रामपंचायत असते, जवळ झोंबडकर किंवा मकबूल दिनवारीच असतात आणि त्यांनी ते विषय अधिवेशनामध्ये मांडला की ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये येत नाही, घाबरून पडतात. ते बिनबुडाचे सगळं आहे. ग्रामसेवक आल्यामुळे ग्रामपंचायतची कामं होतात आहेत, ते कुठेतरी सभागृहाची दिशाभूल करतात. अशोक पाटलांनी असा देखील मुद्दा मांडला की यामध्ये या जागेमध्ये असणाऱ्या आंबा बागायतदारांना आपण रस्ता आंबे वगैरे आणण्यासाठी रस्ता देत नाही असाही मुद्दा मांडला. त्यावर काय सांगा साहेब? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आजपर्यंत जेवढे आंबा बागायतदार आहेत काय ते त्यांच्या गाडी घोड्यानेच आंबे बागेत देत आहेत. त्यांनी एक मुद्दा जो मांडला आहे तो आंबा बागायतदार जर माझी स्वतःची जमीन असेल तर माझ्या स्वतःच्या जमिनीतून मी रस्ता काढून तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. ते डोक्यातच नाही लागेल ना. जर 5 किलोमीटर आतमध्ये जमीन असेल तुमची आणि तिथे 10 जमीन लोकांच्या असतील तर गाडी रस्ता त्याच्यात देऊ शकत नाही कोण. त्याला डोक्यातच आंबे आणायला लागणार आहेत ना. आणि आता असं त्यांनी किती उदाहरणं आणून त्याने दाखवावी आणि अशोक पाटील स्वतः पूर्ण आंबे काढतात ते त्यांनी सांगावं. त्यावेळी हे सगळे त्यांनी आरोप जे विधानसभेत केले ते बिनबुडाचे आहेत, त्याला काही तथ्य नाही. आम्ही शांतता राखणारे नागरिक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व धर्म समभावाच्या विचारांवर चालणारे आहोत. आमदार अशोक पाटील यांच्या चेतावणीखोर वक्तव्याचा आम्ही माध्यमांच्या माध्यमातून निषेध करतोय. आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी शांतता बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असं त्यांनी म्हटलंय.